आज 11 जून 2020 आज मातृमूर्ती साने गुरुजी यांची 70वी पुण्यतिथी। साने गुरुजी यांच्या 70व्या पुण्यतिथीनिमित्ताने आज साने गुरुजींच्या जीवनचरित्राबद्दलची, त्यांच्या वाङ्मयाबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत। सर्वात पहिल्यांदा नागपूरच्या तरुण भारताचे संपादक राहिलेले, विदर्भ साहित्य संघाचे अनेक वर्षपर्यंत कार्याध्यक्ष राहिलेले, अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे एक महत्त्वाचे कार्यकर्ते असलेले वामनरावजी तेलंग, जे ज्येष्ठ संपादक होते, उत्तम कथाकार होते, साहित्याच्या क्षेत्रातले एक महान कार्यकर्ते होते, ज्यांनी अनेक साहित्यिक घडवले, असं एक व्यक्तिमत्व वामन तेलंग यांना काल रात्री 10:30 वाजता हृदयविकाराने त्यांचं निधन झालेलं आहे। या चर्चेच्या पूर्वी, या व्याख्यानाच्या पूर्वी मी स्वर्गीय वामन तेलंग यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो। आणि आज साने गुरुजी यांच्या 70व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण साने गुरुजींबद्दलची माहिती आता आपण पाहूया। आजपासून 70 वर्ष आधी 11 जून 1950ला साने गुरुजींनी सोनेदिल नावाच्या झोपेच्या 18 गोळ्या घेऊन देहविसर्जन केलं, आत्मार्पण केलं, सोप्या भाषेमध्ये आत्महत्या केली। साने गुरुजी एक आदर्श शिक्षक होते, एक जाणते लोकशिक्षक होते, स्वातंत्र्य सेनानी होते, प्रासादिक शैलीचे लेखक होते, पत्रकार, पत्रपंडित होते। महाराष्ट्रातल्या मुलांवरती त्यांनी संस्कार केले। त्यांचं जीवन हा एक फार मोठा सांस्कृतिक मेवा होता। अशा माणसाने झोपेच्या 18 गोळ्या घेऊन आजपासून 70 वर्ष आधी आपलं जीवन का संपवावं, हा एक मोठा विचार करायला लावणारा प्रश्न आहे। आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला साने गुरुजींच्या जीवनामध्ये डोकावून पाहावं लागतं, त्यांच्या जीवनाची माहिती करून घ्यावी लागते। साने गुरुजींच्या जीवनाचे आपण मुख्यत्वे करून 4 खंड करू शकतो। पहिला खंड त्यांचा शिक्षणाचा कालखंड, दुसरा त्यांनी शिक्षक म्हणून काम केलं तो कालखंड, तिसरा कालखंड त्यांनी स्वातंत्र्याच्या संग्रामात जो सहभाग घेतला तो कालखंड, आणि त्याच्यानंतरचा चौथा कालखंड म्हणजे आत्मचिंतन आणि आत्मार्पणाचा कालखंड। असं 4 खंडांमध्ये, 4 भागांमध्ये साने गुरुजींचं जीवन विभागून घेतलं तर ते अभ्यासाच्या दृष्टीने सोयीचं होतं। पहिला जो भाग आहे मग यातला बालपण, शिक्षण, हा कालखंड साधारण 1899 पासून 1924 पर्यंतचा, म्हणजे साधारण 25 वर्षाचा हा कालखंड आहे। साने गुरुजींचा जन्म पालगडला, कोकणामध्ये, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झाला। तसं ते खोतांचं घराणं, आधी श्रीमंती होती, पण पुढे साने गुरुजींच्या घरी मग गरिबी आली, दारिद्र्य आलं, शिक्षण घेणं सुद्धा त्यांना कठीण होऊन गेलं। मग कधी शिक्षणासाठी आत्याकडे जावं लागलं, कधी मामाकडे जावं लागलं, शिक्षण घ्यायची सोयसुद्धा त्यांच्या घरी नव्हती। आणि म्हणून शिक्षणासाठी साने गुरुजींना मोठा द्राविडी प्राणायाम करावा लागला, आत्या मामाकडे जाऊन शिकावं लागलं। 5व्या वर्गापर्यंतच पालगडला शाळा होती त्यांच्या गावाला, कोकणात, तिथे शिकले। मग आत्याकडे जा, मामाकडे जा। BA त्यांनी पुण्याच्या न्यू पुणा कॉलेजमधून केलं। BAला असताना साने गुरुजी कॉलेजमध्ये धोतर, सदरा, टोपी असा वेश करून जात असत, त्याच्यामुळे त्यावेळी ती गोष्ट मोठी चर्चेची होती। 1924च्या सुमारास त्यांनी अमळनेरला येऊन तिथल्या तत्त्वज्ञान मंदिरातून तत्त्वज्ञानामध्ये MA केलं, आणि तत्त्वज्ञानात MA झाल्यानंतर अमळनेरलाच प्रताप हायस्कूलमध्ये साने गुरुजी शिक्षक म्हणून लागले। म्हणून त्यांच्या जन्मापासून तर प्रताप हायस्कूलमध्ये ते शिक्षक लागले इथपर्यंतचा हा पहिला कालखंड आहे। आणि या पहिल्या कालखंडामध्ये सुद्धा अनेक महत्त्वाच्या गोष्टी घडलेल्या आहेत की ज्या गोष्टींनी त्यांच्या जीवनावरती परिणाम केला। ते 9व्या वर्गात असताना त्यांची आई वारली। आई हे साने गुरुजींचं दैवत होतं। प्रत्येकालाच आपली आई प्रिय असते, पण साने गुरुजींची आई ही आगळीवेगळी आई होती। जिजाबाईंनी जसे शिवाजी महाराज घडवले, तसे या यशोदा मातेने साने गुरुजी घडवले। अतिशय चांगल्या पद्धतीनं संस्कार करणारी ही बाई होती। गाडगेबाबांची आई सखुमाय अशिक्षित होती, अडाणी होती,
पण सखुमाईंनी जसे गाडगेबाबांवर संस्कार केले, जिजाबाईंनी जसे शिवाजी महाराजांवर संस्कार केले, तसे या ब्राह्मणबाईने, या यशोदे मातेने आपल्या पांडुरंगावरती, साने गुरुजींवरती संस्कार केले. तो काळ अस्पृश्यतेचा होता आणि अस्पृश्यांना अतिशय वाईट वागणूक त्या काळामध्ये दिली जात होती. एकदा एक महारीण मोळीवाली मोळी घेऊन चालली होती आणि तिची मान आकर्षून आली, म्हणून तिने मोळी खाली ठेवली आणि मग तिला पुन्हा मोळी डोक्यावर घ्यायची होती. पण ती अस्पृश्य आहे म्हणून तिची मोळी कोणी काही उचलून देत नव्हतं. तेव्हा यशोदा माता आपल्या मुलाला पांडुरंगाला साने गुरुजींना म्हणाली की जा तिची मोळी उचलून दे. मग साने गुरुजींनी उचलून दिली आणि नंतर आईला प्रश्न विचारला की ती अस्पृश्य आहे, मी बाटलो नाही का? तर त्यांच्या आईने सांगितलं की नाही, माणसाच्या स्पर्शाने माणूस काही बाटत नसतो. आज या गोष्टीचं आपल्याला काही विशेष वाटणार नाही, पण ज्या काळात ही गोष्ट त्यांच्या आईने त्यांना सांगितली त्या काळात ही गोष्ट फार महत्त्वाची होती. आणि म्हणून यशोदा माता ही अशा प्रकारची पुरोगामी संस्कार करणारी होती. एकदा साने गुरुजी आंघोळ करून आले, तुटकं फुटकं बाथरूम बादघर, आणि येता येता त्यांच्या पायाला माती लागली. लहानच होते ते, रडायला लागले. आताच आंघोळ केली आणि आताच पायाला माती लागली. आईने जवळ घेतलं आणि मातीचे पाय टावेलाने पुसून दिले. पण पाय पुसता पुसता साधा प्रश्न विचारला, बाळ, पायाला माती लागू नये म्हणून किती रे जगतोस? मनाला माती लागू नये म्हणून काही विचार करतोस की नाही? एक छोटासा प्रश्न आईचा. त्या प्रश्नाने साने गुरुजींना अंतर्मुख केलं आणि सगळ्या महाराष्ट्राच्या मनाला माती लागू नये, मुलांच्या मनाला माती लागू नये म्हणून त्यांनी लेखन केलं, भाषणं दिली, विद्यार्थ्यांवर संस्कार केले. एक चालतं बोलतं सुसंस्काराचं विद्यापीठच होतं साने गुरुजी म्हणजे. त्यांचे वडील कडक शिस्तीचे होते, टिळकांच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये होते. त्यांना अटकही झाली होती स्वदेशीच्या चळवळीत, त्यांनी कारावास सुद्धा भोगला होता. आणि म्हणून नोकरी लागेपर्यंतच्या कालखंडात आईचं निधन आणि वडिलांना झालेला कारावास या दोन गोष्टींचा साने गुरुजींच्या मनावरती खूप परिणाम झाला. आई जेव्हा गेली तेव्हाच त्यांना सुद्धा जावंसं वाटत होतं, ते एकाकी झाले होते. आणि म्हणून तेव्हा सुद्धा आत्मार्पणाचा, देह विसर्जनाचा विचार त्यांच्या मनामध्ये त्याच वेळी येऊन गेला होता. तो एकदम शेवटच्या क्षणी 1950 मध्ये आलेला नाही, तो असा मधून येत राहिलेला आहे. मध्यंतरीच्या काळात साने गुरुजी एकदा नाशिकच्या कारागृहात होते आणि एक दिवस सकाळी एका दगडावर जाऊन बसले. नानासाहेब गोरे वगैरे त्याच कारागृहात होते. नानासाहेब गोरे त्यांच्याजवळ गेले आणि ते म्हणाले, गुरुजी तुम्ही नाराज दिसता, उदास दिसता, तुमचं काही दुखतं खुपतं का? तर गुरुजी म्हणाले, नाही, माझं काही दुखत खूपच नाही, पण मला जगावंसं वाटत नाही. फुलांवर जसा दवबिंदू पडलेला असतो आणि सूर्याची किरण पडताच तो दवबिंदू स्वतःचं रूपांतर वाफेमध्ये करून घेतो आणि अनंतात विलीन होऊन जातो, मला सुद्धा हे देहाचं लक्तर फेकून द्यावंसं वाटतं आणि अनंतात विलीन होऊन जावंसं वाटतं, असं नाशिकच्या कारागृहात त्यांनी नानासाहेब गोरेंना सांगितलं होतं. म्हणून मृत्यूबद्दलचा विचार अधूनमधून लहानपणापासून त्यांच्या मनामध्ये येतच होता. मृत्यूबद्दल आपला जसा विचार असतो तसा त्यांचा विचार नव्हता. मृत्यू हे जीवनाचं गोड फळ आहे असं साने गुरुजींना वाटत होतं. मृत्यू हा जीवनाचा पूर्णविराम नाही, ती नव्या चैतन्यमय जीवनाची सुरुवात आहे. मृत्यूनंतरही जीवन आहे, अशा प्रकारचा त्यांचा विचार होता. आणि म्हणून मृत्यूबद्दल एक प्रकारचं आकर्षण त्यांच्या मनामध्ये होतं. म्हणूनच तर आचार्य अत्रे म्हणतात त्यांना की साने गुरुजी म्हणजे मृत्यूचं चुंबन घेणारा महाकवी. मृत्यूच्या गळ्यात दोन्ही हात टाकून मृत्यूला कळकळून मिठी मारणारा, मृत्यूचं चुंबन घेणारा कवी म्हणजे साने गुरुजी, असं आचार्य अत्रे म्हणतात. विनोबा भावे साने गुरुजींना अमृतपुत्र म्हणतात. अमृताचे दोन मुख्य गुणधर्म, एक म्हणजे माधुर्य, गोडवा, आणि दुसरं म्हणजे अमरत्व देण्याची क्षमता. गुरुजी माधुर्याचे महामेरू होते आणि गुरुजींचं जीवन आणि वाङ्मय आज अमरत्व पावलेलं आहे. या दृष्टीनं विनोबांनी जे त्यांना अमृतपुत्र संबोधलेलं आहे ते अतिशय योग्य वाटतं. विनोबा त्यांना तुकारामाच्या जातकुळीचा आधुनिक संत असंही म्हणतात. साने गुरुजी हे आधुनिक संतच आहेत आणि ते तुकारामाच्या जातकुळीचे असं विनोबा म्हणतात. विनोबांनी तुकारामासाठी जे आधुनिक संत आणि तुकारामाच्या जातकुळीचा संत ही विशेषणं वापरली, ही विशेषणं सुद्धा अतिशय योग्य आहेत. तुकारामांना जसा जनसामान्यांबद्दल कळवळा होता असाच जनकळवळा साने गुरुजींनाही होता. शेतकरी, शेतमजूर, तळागाळातले लोक, गोरगरीब यांच्यासाठीच तुकारामांनी सुद्धा काम केलं आणि यांच्यासाठीच साने गुरुजींनी सुद्धा काम केलं.
पण जसं तुकारामांशी साने गुरुजींचं साम्य आहे तसं काही बाबतीत त्यांचं ज्ञानेश्वरांशी सुद्धा साम्य आहे. ज्ञानेश्वरांना आपण माऊली असं म्हणतो, साने गुरुजी सुद्धा माऊलीच होते. म्हणूनच माझ्या पुस्तकाचं नावच आहे मातृमूर्ती साने गुरुजी. साने गुरुजी हे मातृधर्मी होते, साने गुरुजी हे मातृमूर्ती होते. माणूस सुद्धा माता होऊ शकतो, माणूस सुद्धा आई होऊ शकतो, हे जसं ज्ञानेश्वरांनी सिद्ध करून दिलं. ज्ञानेश्वरांनी लग्न केलं नाही, ज्ञानेश्वरांना मुलं बाळं नव्हती, वयाच्या 22व्या वर्षीच त्यांनी समाधी घेतली. पण ज्ञानेश्वरांना आपण ज्ञानेश्वर माऊली म्हणतो. साने गुरुजी सुद्धा असे माऊलीच होते. ज्या प्रकारचं लोकमातृत्व अहिल्याबाईंच्या ठिकाणी होतं, होळकरांच्या ठिकाणी, ज्या प्रकारचं लोकमातृत्व सावित्रीबाईंच्या ठिकाणी होतं, अशाच प्रकारचं एक लोकमातृत्व पुरुष असून सुद्धा साने गुरुजींच्या ठिकाणी होतं. आणि म्हणूनच कॉम्रेड डांगे असं म्हणतात की पुरुषाच्या हृदयात, पुरुषाच्या शरीरात आईचं हृदय रोपित केलं तर मग त्याच्यातून जो आविष्कार घडतो तो आविष्कार म्हणजे साने गुरुजी होते. अशा प्रकारचं साने गुरुजींचं जीवन होतं. बालपण आणि शिक्षण संपवून 1924 साली ते अमळनेरच्या प्रताप हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले. साने गुरुजींनी केवळ 6 वर्ष शिक्षकाचं काम केलं. 1924 ते 1930 6च वर्ष ते शिक्षक राहिले आणि 6 वर्ष शिक्षक राहून ते अतिशय आदर्श शिक्षक झाले. आदर्श शिक्षक म्हणजे ज्याला राज्य शासनाचा आदर्श शिक्षकाचा पुरस्कार मिळाला असे शिक्षक नाही, तर खऱ्या अर्थाने साने गुरुजी हे आदर्श शिक्षक झाले. त्यांना साने गुरुजी असं म्हणतात. सामान्यपणे गुरुजी प्राथमिक शिक्षकांना म्हटलं जातं, जे मॅट्रिक D.Ed वगैरे करून शिक्षक होतात त्यांना गुरुजी असं म्हटलं जातं. साने गुरुजी शिक्षक लागतानाच तत्त्वज्ञानामध्ये MA झालेले होते आणि अमळनेरच्या प्रताप हायस्कूलवरती ते हायस्कूलचे शिक्षक, माध्यमिक शिक्षक म्हणून ते लागले. पण तरी त्यांना गुरुजी संबोधलं जात होतं. शाळेमध्ये त्यांना साने सर असंच म्हणत होते किंवा गावात साने मास्तर असं म्हटलं जायचं. पण जेव्हा ते कारावासात गेले आणि कारावासात त्यांनी तिथे जी सेवा केली तिथून त्यांना साने गुरुजी उपाधी त्यांना त्यावेळेपासून प्राप्त झाली. 1924 ते 1930 या 6 वर्षाच्या कालखंडामध्ये गुरुजींनी शिक्षक म्हणून काम केलं आणि आदर्श शिक्षक कसा असावा किंवा शिक्षक कसा असावा याचा एक वस्तुपाठच त्यांनी घालून दिला. त्यांचं वाचन दांडगं होतं, वक्तृत्व अमोघ होतं, योग्य दाखले त्यांना देता येत होते, विद्यार्थी निष्ठा होती, विद्यार्थ्यांबद्दल प्रेम होतं. खानदेशातल्या खेड्यापाड्यातून आलेली सगळी मुलं त्या शाळेमध्ये आणि तिथल्या वसतिगृहामध्ये होती. तर तळागाळातल्या माणसांचा, खेड्यातल्या माणसांचा, गोरगरिबांचा उद्धार झाला पाहिजे ही अतिशय तुकारामासारखी तळमळ त्यांना होती. आणि या सगळ्या गोष्टींमुळं ते एक उत्कृष्ट शिक्षक झाले, आदर्श शिक्षक झाले. त्यांच्या शिकवण्याबद्दलचं एक उदाहरण आहे. एक दिवस ते दत्ताचा पाळणा म्हणजे दत्ताची आईवरची कविता शिकवत होते 9व्या वर्गात. आणि हा दत्ताचा पाळणा शिकवताना, ही दत्ताची आईवरची कविता विद्यार्थ्यांना शिकवताना साने गुरुजी इतके तल्लीन होऊन गेले की पिरियड संपल्याची, तास संपल्याची घंटा कधी झाली त्यांचं लक्षच राहिलं नाही. तास संपल्याची घंटा झाली तरी ते शिकवतच होते. साने गुरुजी शिकवत होते ही काही आश्चर्याची गोष्ट नाही. विद्यार्थी सुद्धा इतके तल्लीन झाले होते की विद्यार्थ्यांना सुद्धा आपला तास संपला याची जाणीव नव्हती. आणि अगदी तल्लीन होऊन शिकवण्याची तादात्म्य पाहून शिक्षक, विद्यार्थी आणि शिकवणं तीनही गोष्टींचं तादात्म्य झालं होतं. समाधी लागल्यासारखे विद्यार्थी बसले होते आणि तल्लीन झाल्यासारखे साने गुरुजी शिकवत होते. शिक्षकाचं शिकवणं चालू, विद्यार्थ्याचं शिकणं चालू. आजूबाजूच्या वर्गातले विद्यार्थी मधली सुट्टी झाल्यामुळे खिडक्या दारांमधून डोकावून पाहायला लागले की हा वर्ग का सुटला नाही. इतकं विषयाशी तादात्म्य साने गुरुजी पावत असत आणि त्यांच्या तासामध्ये विद्यार्थी इतके तल्लीन होऊन जात असत. त्यांचे स्वतंत्र शैक्षणिक विचार होते. साने गुरुजींचे शैक्षणिक विचार हाच एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. या विषयावरील लोकांनी PhD सुद्धा केलेला आहे. म्हणून जगातले जे महान शिक्षण शास्त्रज्ञ होते, या शिक्षण शास्त्रज्ञांच्या विचारात उदाहरणार्थ जॉन डुई, थोरो, हर्बर्ट स्पेनर, जॉन हर्बर्ट या शैक्षणिक तत्ववेत्यांच्या विचारात आणि साने गुरुजींच्या शैक्षणिक विचारात पुष्कळ साम्य आहे. जी गांधी शिक्षण पद्धती आहे, महात्मा गांधींची वर्धा शिक्षण पद्धती, या वर्धा शिक्षण पद्धतीचे साने गुरुजी पुरस्कर्ते होते. शिक्षणातून उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटला पाहिजे असं त्यांना वाटत होतं. शिक्षणातून संस्कार झाले पाहिजे. बुद्धी निसर्गदत्त असते पण ज्ञान मिळवावं लागतं, ते स्वप्रयत्नाने मिळवावं लागतं. विद्यार्थी हा नुसता इतिहासाचा गायक होता कामा नये,
विद्यार्थी हा इतिहासाचा नायक झाला पाहिजे, त्यांनी इतिहास घडवला पाहिजे असं त्यांना वाटत होतं. केवळ जो अभ्यासक्रम पूर्ण करतो तो शिक्षक नाही, तर जो विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करतो, त्यांचं ध्येय घडवतो, त्यांचं जीवन घडवतो, त्यांच्या जीवनाला योग्य दिशा देतो, तो शिक्षक. आणि म्हणून केवळ अभ्यासक्रम पूर्ण करण्यावरती साने गुरुजींचा भर नसायचा. देशामध्ये स्वातंत्र्याचं आंदोलन सुरू होतं. साने गुरुजींच्या वर्गामध्ये एक न्यायमूर्तींचा मुलगा होता आणि साने गुरुजींनी सगळ्यांना खादी वापरायला सांगितलं होतं. पण न्यायमूर्तीचा मुलगा काही खादी घालून येत नसे. त्याच्यामुळे मग साने गुरुजींनी त्याची कानउघडणी केली. त्यांनी घरी जाऊन वडिलांना सांगितलं. वडील साने गुरुजींशी भांडायला आले, म्हणायला आले की तुमच्या अभ्यासक्रमात आहे काय खादी घेऊन घालून येणं. तर साने गुरुजींनी न्यायमूर्तींना बाणेदारपणे उत्तर दिलं की केवळ पुस्तकी शिकवणं हे काही शिक्षकाचं काम नाही, हा काही शिक्षकाचा धर्म नाही. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम निर्माण करणं, त्याच्या जीवनाला दिशा देणं, त्याच्या जीवनामध्ये ध्येय निष्पत्ती करणं हे शिक्षकाचं काम आहे. आणि जे मी केलं तेच बरोबर आहे. तुम्ही ब्रिटिशांचे नोकर असल्यामुळे तुमच्या मनातलं राष्ट्रप्रेम मेलं असेल किंवा कमी झालं असेल, पण माझ्या मनातलं ते कमी झालेलं नाही. आणि म्हणून मी तुमच्या मुलाला योग्यच दिशा दिलेली आहे आणि योग्यच संस्कार त्याच्यावरती केलेले आहे. साने गुरुजी दुबळे होते, हळवे होते, रडके होते असं म्हटलं जातं. परंतु साने गुरुजींच्या एका डोळ्यात आसू होते आणि साने गुरुजींच्या दुसऱ्या डोळ्यात अंगार होता. आपल्या डोळ्यातली आसव हे दुसऱ्याच्या दुःखाबद्दल आपल्याला वाटणारी सहानुभूती, प्रेम, आत्मीयता याच्यातून निर्माण होतात. आणि आपल्या डोक्यातला अंगार हा अन्यायाच्या विरुद्ध आपण पेटून उठतो, संघर्ष करतो, युद्ध करतो, तेव्हा आपल्या डोळ्यातून अंगार येतो. साने गुरुजींच्या एका डोळ्यात आसू होते तर दुसऱ्या डोळ्यामध्ये अंगार होता असं जे म्हटलं जातं. या अंगाराचं दर्शन न्यायमूर्तींना त्यांनी जो धडा शिकवला किंवा त्यांना जो उपदेश केला किंवा त्यांना तुमच्या मुलाला मी खादी का वापरायला सांगतो याचं जे स्पष्टीकरण केलं त्याच्यातून दिसून होतं. वसतिगृहाची जबाबदारी साने गुरुजींवरती टाकण्यात आली आणि त्या वसतिगृहाला आधी अंदमान असं म्हणत होते. त्या अंदमान नावाच्या वसतिगृहाचं साने गुरुजींनी आनंदवन केलं. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचं काय करावं किंवा ज्या शिक्षकाकडे वसतिगृहाची जबाबदारी असते त्यांनी कोणती कामं करावी. तर विद्यार्थी जेव्हा शाळेत येत असत तेव्हा साने गुरुजी तास नसला की वसतिगृहात जात आणि वसतिगृहात जाऊन त्यांचे कपडे नीट लावून ठेवत, कपडे त्यांचे धुत असत, त्यांच्या चादरी गोळा करत, म्हणजे त्यांचे कपडे धुण्याचं काम, तिथे अस्वच्छता असेल तर ते स्वच्छ करण्याचं काम, त्यांच्या खोल्या झाडण्याचं काम, हे सगळं काम साने गुरुजी करत. मुलांना फार आश्चर्य वाटायचं. मग एक दिवस मुलांनी पाळत ठेवली आणि पाहिलं की हे काम कोण करतं, तर त्यांच्या लक्षात आलं की गुरुजी हे सगळं काम करतात. मग मुलांना खूप लाज वाटली आणि त्या दिवशीपासून स्वतःची सगळी कामं मुलं स्वतः करावं लागली. म्हणून स्वावलंबनाचा धडा मुलांना साने गुरुजींनी असा स्वतःच्या आचरणातून दिला. त्यांनी वसतिगृहातल्या मुलांची खूप काळजी घेतली. आई आपल्या मुलासाठी करेल तेवढं आणि आईसुद्धा आपल्या मुलासाठी करणार नाही एवढं साने गुरुजींनी विद्यार्थ्यांचं केलं. त्यांच्या शाळेचा एक चपराशी आजारी पडला. तो एका झोपडीत राहत होता. त्याला टायफॉईड झाला होता. गुरुजींनी त्यांना स्वतःच्या घरी आणलं आणि त्याची सगळी सेवा केली. त्याचं बेड पॅनसुद्धा साने गुरुजींनी काढलं. चपराशाशी त्यांची वागणूक अशी होती, विद्यार्थ्यांशी त्यांची वागणूक अशी आईसारखी होती. 6 वर्षापर्यंत त्यांनी शिक्षकाचं उत्कृष्ट काम केलं. आणि मग महात्मा गांधींनी जेव्हा स्वातंत्र्याच्या आंदोलनाची हाक दिली तेव्हा 1930 साने गुरुजींनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. पण नोकरीचा राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी आपला सगळा अभ्यासक्रम व्यवस्थित पूर्ण केला आणि अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. 1930 साने गुरुजींच्या आयुष्यातला दुसरा कालखंड संपतो. शिक्षणाचा कालखंड 24 संपला. शिक्षक म्हणून त्यांनी जे उत्कृष्ट काम केलं, आदर्श शिक्षक म्हणून, समाज शिक्षक म्हणून, तो कालखंड त्यांचा 1930 संपतो. आणि मग 1930 पासून तर भारत स्वतंत्र होईपर्यंत 15 ऑगस्ट 1947 पर्यंत साने गुरुजींच्या आयुष्यातला तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा कालखंड सुरू होतो. गांधीजींवरती त्यांचं फार प्रेम होतं. आज मराठी साहित्यामध्ये सगळ्यात मोठा गांधीवादी लेखक जर कोणता असेल तर ते एकमेव साने गुरुजी आहेत. मराठी साहित्यावरती मार्क्सवादाचा प्रभाव आहे, काही वाईट गोष्ट नाही. मराठी साहित्यावरती आंबेडकरवादाचा प्रभाव आहे, अतिशय चांगली गोष्ट आहे. आंबेडकरवादातून, ज्याला आपण आंबेडकरी साहित्य म्हणतो, असं एक अतिशय उत्कृष्ट मराठी साहित्याची उंची, खोली, रुंदता, समृद्धता वाढवणारं एक अतिशय चांगलं साहित्य आंबेडकरी साहित्याच्या निमित्तानं निर्माण झालं.
मार्क्सवादी साहित्याच्या निमित्तानं सुद्धा तळागाळातील शेतमजुरांच्या व्यथा वेदना जाणीवा आपल्या साहित्यामध्ये आल्या. नारायण सुर्वे सारख्या कवींनी अतिशय प्रभावीपणे सशक्तपणे त्या मांडल्या, अण्णाभाऊंनी मांडल्या. परंतु गांधी हे जगातलं सगळ्यात मोठं व्यक्तिमत्व मानलं गेलेलं आहे. आज निर्विवादपणे महात्मा गांधी हे जगातलं सगळ्यात मोठं व्यक्तिमत्व आहे असं मानलं जातं. सगळ्यात जास्त पुस्तकं जगातल्या 60 भाषांमध्ये गांधीजींवर लिहिली गेली. 147 देशांमध्ये महात्मा गांधींचे पुतळे आहेत. फार पूर्वीच अमेरिकेतल्या एका वृत्तपत्राने, एका प्रकाशन संस्थेने जगातला सगळ्यात मोठा महापुरुष कोणता असं 10,000 लोकांना टेलिफोनवरती विचारलं होतं. तेव्हा 86% लोकांनी महात्मा गांधी हे या जगातलं सगळ्यात मोठं व्यक्तिमत्व आहे असं सांगितलं होतं. मुद्दा काय की महात्मा गांधी हे या जगातलं एक महान व्यक्तिमत्व आहे. पण जसा मार्क्सवादाचा मराठी साहित्यावर प्रभाव आहे, आंबेडकरवादाचा मराठी साहित्यावरती प्रभाव आहे आणि अतिशय चांगली गोष्ट आहे, तसा गांधीवाद सुद्धा अतिशय महत्त्वाचा वाद असून, महत्त्वाचा विचार असून, गांधीवादाचा सुस्पष्ट असा मराठी साहित्यावर व्यापक प्रभाव नाही. आणि जो प्रभाव गांधीवादाचा मराठी साहित्यावर आहे त्यातलं सगळ्यात मोठं नाव हे साने गुरुजींचं आहे. आणि म्हणून साने गुरुजींचं गांधीजी हे दैवतच होतं. आणि गांधीजींनी जेव्हा स्वातंत्र्याच्या संग्रामात सहभागी होण्याचं आवाहन केलं तेव्हा साने गुरुजींनी शिक्षकाचा राजीनामा दिला, शिक्षकाची नोकरी सोडली आणि स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये ते सहभागी झाले. दांडी यात्रेपासून त्यांनी आपल्या कामाची सुरुवात केली. आणि मग या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये सहभागी झाल्यानंतर अनेकदा त्यांना कारावासात जावं लागलं. 1930 ते कारावासात गेले, 1932 कारावासात गेले, 1934 कारावासात गेले, 1943 चलेगावच्या आंदोलनामध्ये ते कारावासात गेले आणि 45 पुढे त्यांची सुटका झाली. आणि म्हणून मग 1930 पासून तर 1947 पर्यंत या स्वातंत्र्याच्या आंदोलनात ते सतत सहभागी होत गेले. आणि गांधी विचारांचा, खादीचा, चरख्याचा, काँग्रेसच्या विचारांचा, देश स्वतंत्र होणं कसं आवश्यक आहे, पारतंत्र्य घालवणं कसं आवश्यक आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा प्रचार प्रसार गावागावात जाऊन, खेड्यापाड्यात जाऊन ते करायला लागले. 1942च्या आंदोलनात काही दिवस ते भूमिगत जाऊन त्यांनी काम केलं. पुढे त्यांना अटक झाली आणि त्यांनी कारावास भोगला. त्यांनी सगळं जे लेखन केलं साने गुरुजींनी हे सगळं कारावासातच केलं. आणि म्हणून जो त्यांच्या स्वातंत्र्य संग्रामाचा कालखंड आहे 1930 ते 1947 हाच मुख्यत्वे करून त्यांच्या लेखनाचाही कालखंड आहे. साने गुरुजींना तसं मुख्यत्वे करून लेखन करायचंच नव्हतं. त्यांना समाजसेवा करायची होती, राष्ट्रसेवा करायची होती, देशसेवा करायची होती, देश गुलामगिरीतून मुक्त करायचा होता. पण ज्यावेळी ते कारावासामध्ये गेले त्यावेळी ते आंदोलन करू शकत नव्हते किंवा बाहेर भाषणं देऊ शकत नव्हते. प्रत्यक्ष स्वातंत्र्याच्या संग्रामाचं काम त्यांना कारावासात करणं शक्य नव्हतं. आणि म्हणून स्वातंत्र्याच्या संग्रामाचंच काम, देश स्वतंत्र करण्याचंच काम, देशसेवेचंच काम त्यांनी लेखनाच्या माध्यमातून केलं. आणि म्हणून साने गुरुजींची जी सगळी पुस्तकं आहेत यातली बहुतेक सगळी पुस्तकं कारावासात लिहिलेली आहेत. मी माझ्या पुस्तकामध्ये सगळी मिळून साने गुरुजींची 114 पुस्तकं आहेत असं म्हटलेलं आहे. पण भालचंद्र नेमाडे असं म्हणतात की त्यांची 140 पुस्तकं आहेत सगळी छोटी मोठी मिळून. तर मग 140 पुस्तकं जे साने गुरुजींनी लिहिली यातली सगळी महत्त्वाची पुस्तकं त्यांनी कारावासातच लिहिली. उदाहरणार्थ श्यामची आई हे पुस्तक नाशिकच्या कारागृहात त्यांनी फक्त 5 दिवसात लिहिलं. 36 रात्री त्यांनी कारागृहातच लिहिल्या, 9 रात्री मग बाहेर आल्यानंतर लिहिल्या. 3 त्याच्यातल्या वगळून मग त्याचं ते पुस्तक झालं. हिंदू धर्म, निळा पक्षी, आस्तिक नावाची कादंबरी हे सगळं साहित्य साने गुरुजींनी कारावासातच लिहिलं. साने गुरुजींनी कादंबऱ्या लिहिल्या, आत्मचरित्रात्मक कादंबऱ्या लिहिल्या, मुलांसाठी गोष्टी लिहिल्या, गोड निबंध लिहिले, चरित्र लिहिलं. आणि जेव्हा ते बाहेर होते तेव्हा त्यांनी लोकसाहित्याचं संकलन केलं. कारावासात असताना त्यांनी जी पत्र लिहिली होती ती सुंदर पत्रे म्हणून प्रसिद्ध आहेत. तर अशा प्रकारे या स्वातंत्र्याच्या संग्रामात सहभागी होत असताना ते प्रत्यक्ष स्वातंत्र्याच्या संग्रामात काम करत होते. आणि जेव्हा त्यांना अटक होत होती तेव्हा ते कारावासात जात होते. आणि जेव्हा ते कारावासात जात होते तेव्हा ते लेखन करत होते. अशा प्रकारे हे सगळं काम त्यांचं 1930 ते 1947 पर्यंत घडत राहिलं. आणि या कालखंडामध्ये त्यांचं जे लेखन झालं या लेखनाकडे मग थोडंसं आता पाहिलं पाहिजे. आत्ताच आपण श्यामच्या आईचा उल्लेख केला. मातृप्रेमाचं मनमंगल स्तोत्र असा श्यामच्या आईचा उल्लेख केला जातो. आचार्य ते श्यामच्या आईच्या प्रस्तावनेत असं म्हणतात की जगामध्ये जे जे शुद्ध आहे, पवित्र आहे, मंगल आहे
या सगळ्या मांगल्याची धार काढूनच जणू काही चांदीच्या कासडीत भरून श्यामची आईमधून साने गुरुजींनी महाराष्ट्रातल्या युवकांना दिलेली आहे. श्यामच्या आईवरती आचार्य त्यांनी सिनेमाही काढला आणि त्याला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. म्हणून श्यामची आई तर आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे. आजच्या काळात सुद्धा सगळ्यात जास्त विकलं जाणारं श्यामची आई हे पुस्तक आहे. त्यावेळी त्याच्यावरती खूप टीका झाली, ते आपण नंतर पाहू. परंतु श्यामची आई आजही बेस्ट सेलर बुक आहे, सगळ्यात जास्त विकलं जाणारं पुस्तक आहे आणि अतिशय लोकप्रिय आहे. पण मला त्यांची आस्तिक नावाची कादंबरी खूप आवडते. आस्तिक ही नावाची कादंबरी MA ला अभ्यासक्रमात होती आणि ते शिकवण्याचाही योग मला आला. आस्तिक या कादंबरीमध्ये त्यांनी नाग आणि आर्य या दोन जमातीच्या निमित्ताने हिंदू मुस्लिम एकतेचा विचार मांडला आणि हिंदू मुस्लिम एकतेच्या निमित्ताने त्यांनी सर्व धर्म समभावाचा किंवा शांती धर्माचा विचार मांडला. त्यांनी कोणत्याही एका धर्माचा विचार मांडला नाही, तर त्यांनी शांती धर्माचा असा विचार मांडला, म्हणजे सर्व धर्म समभावाचा विचार मांडला. जन्मेंजयांची कथा ते सांगतात आणि जन्मेंजयाच्या निमित्तानं नाग आणि आर्य यांच्यामध्ये जी भांडणतंटे असतात त्याचं ऐक्य या कादंबरीमध्ये ते घडवून आणतात आणि त्याच्यातून ते सर्व धर्म समभावाचा धार्मिक ऐक्याचा विचार मांडतात. ही कादंबरी मला जास्त योग्य वाटते. समीक्षकांनी साने गुरुजींच्या कादंबऱ्यांमध्ये जे दोष दाखवलेले आहेत की मोठी मोठी भाषणं त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये असतात, व्यक्तिरेखांकडे ते दुर्लक्ष करतात, पाळणाळ लावतात, हे दोष या आस्तिक नावाच्या कादंबरीमध्ये आपल्याला दिसत नाही. आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत ही कादंबरी खूपच वाचनीय, मनोवेधक अशी आपल्याला वाटत जाते. अशा प्रकारे त्यांनी कादंबऱ्या लिहिल्या. 4 कादंबऱ्या त्यांच्या कथात्मकच आहेत, आत्मचरित्रात्मकच कादंबऱ्या आहेत. आत्मचरित्रात्मक कादंबऱ्या, निबंध वाङ्मय, चरित्र वाङ्मय अशी विपुल रचना, साहित्य रचना साने गुरुजी यांनी केली आणि या सगळ्या साहित्यातून त्यांनी मुलांवर अतिशय चांगले संस्कार केले. बालसाहित्याची मुख्य 2 उद्दिष्ट असतात. बालसाहित्याची चळवळ सगळ्यात पहिल्यांदा रशियामध्ये सुरू झाली. रशियामध्ये धार्मिक गोष्टी, रशिया कम्युनिस्ट धर्म मानत नव्हते आणि म्हणून धार्मिक वाङ्मयातून संस्कार होण्याचा प्रश्न रशियामध्ये हद्दपार झालेला होता. आणि अशावेळी रशियन मुलांवर संस्कार करण्यासाठी रशियामध्ये सगळ्यात पहिल्यांदा बालसाहित्याची निर्मिती किंवा बालसाहित्याची चळवळ सुरू झाली. तिथून मग अमेरिकेमध्ये बालवाङ्मयाची चळवळ, बालवाचनालयाची चळवळ आली. भारतामध्ये बालसाहित्याची चळवळ सगळ्यात पहिल्यांदा पश्चिम बंगालमध्ये सुरू झाली आणि रवींद्रनाथ ठाकूर यांना भारतीय बालसाहित्याचे जनक म्हटलं जातं. पण मराठीमध्ये बालसाहित्याचे दीपस्तंभ जर कोणी असतील तर ते साने गुरुजी आहेत. त्यांचं बहुतेक सगळं वाङ्मय हे मुलांसाठी आहे. बहुतेक सगळं वाङ्मय म्हटलं म्हणजे त्यांनी प्रौढांसाठी काहीच लिहिलं नाही असं समजून घेण्याचं काही कारण नाही. हिंदू धर्म नावाचं त्यांचं जे पुस्तक आहे ते प्रौढांसाठी आहे आणि ते अतिशय चांगलं पुस्तक आहे. म्हणून प्रौढांसाठी सुद्धा त्यांनी लिहिलं, पण जास्तीत जास्त लेखन साने गुरुजींनी मुलांसाठी केलं आणि मुलांसाठी इतकं विविध प्रकाराने आणि विपुल लेखन करणारं, इतकं संस्कारक्षम लेखन करणारा दुसरा साहित्यिक मराठीतच काय इतर भाषांमध्ये सुद्धा झालेला नाही. केवळ साने गुरुजींच्या पुस्तकांमधली सुंदर चांगली वाक्य काढली तर त्याचं जे पुस्तक होईल, इतकी सुंदर वाक्य त्यांच्या साहित्यामध्ये आलेली आहे. मुलांसाठी लिहिणं ही साधी गोष्ट आहे असं कोणी समजू नये. मुलांसाठी लिहिणं आणि प्रौढांसाठी लिहिणं याच्यामध्ये एक मुख्य फरक असतो. जेव्हा आपण प्रौढांसाठी लिहितो तेव्हा आपण आपल्याच पातळीवरती जाऊन लिहित असतो. आपणच जाऊन लिहित असतो आणि आपण जे लिहितो त्या पातळीवरती वाचक येत असतो. मुलांसाठी आपण जेव्हा लिहितो तेव्हा लिहिणाऱ्याला मुलाच्या पातळीवरती जावं लागतं आणि मुलाच्या पातळीवर जाऊन लिहावं लागतं. आणि म्हणून बालसाहित्याची मुख्य ध्येय हे रंजन करणं, मनोरंजन करणं आणि संस्कार करणं ही 2 ध्येय असतात. साने गुरुजींच्या वाङ्मयाकडे, बालवाङ्मयाकडे जेव्हा आपण या दृष्टीने पाहायला लागतो तेव्हा ते साहित्य अतिशय चांगले संस्कार करणारं साहित्य आहे आणि त्याचबरोबर मुलांचं रंजन करणारं सुद्धा साहित्य आहे. आता सांगितल्याप्रमाणे विपुल असं साहित्य लेखन त्यांनी मुलांसाठी केलं आणि म्हणून साने गुरुजी हे मुलांचे मोठे लेखक होते. भारतीय बालसाहित्याचे दीपस्तंभ होते आणि फार उत्तम दर्जाचं बालसाहित्य त्यांनी निर्माण केलं. साने गुरुजी जसे बालसाहित्यिक होते तसे ते प्रौढांसाठी लिहित होते आणि हिंदू धर्मासारख्या पुस्तकातून त्यांनी आपले विचार मांडले. साने गुरुजींनी कला म्हणजे काय नावाचं पुस्तक लिहिलं. टॉलस्टॉयच्या
व्हॉट इज आर्ट नावाच्या पुस्तकाचं ते स्वैर रूपांतर आहे. या पुस्तकात साने गुरुजींनी आपली कलाविषयक भूमिकासुद्धा स्पष्ट केलेली आहे. म्हणजे गुरुजी केवळ मुलांसाठी लिहत नव्हते, प्रौढांसाठी लिहत नव्हते, तर त्यांचा स्वतःचा असा एक साहित्यशास्त्रीय विचारही होता. आणि तो साहित्यशास्त्रीय विचार साने गुरुजींनी कला म्हणजे काय या पुस्तकामध्ये मांडलेला आहे. तो विचार थोडक्यात असा आहे की कला ही सौंदर्यपूर्ण असली पाहिजे. सौंदर्य म्हणजे कला, कलेमध्ये सौंदर्य असलं पाहिजे. पण सौंदर्य कशात असतं, तर साने गुरुजी म्हणतात सेवेमध्ये सौंदर्य असतं, सत्यामध्ये सौंदर्य असतं. थोडक्यात काय, तर गांधीजींचा जो विचार होता तो गांधीजींचा विचार ते आपल्या कलाविषयक भूमिकेमध्ये मांडतात. ते स्पष्टपणे म्हणतातच की कलेने महात्मा गांधीसारख्या महापुरुषाच्या भोवती फिरलं पाहिजे. या महापुरुषाचं जीवन आणि विचार कलेने आपल्या अभिव्यक्त केले पाहिजे, त्याच्यातून प्रेरणा घेतली पाहिजे. विनोबा साहित्याची व्याख्या करताना अधिक हित, जे समाजाचं हित साधतं, समाजाला पुढे नेतं, देशाला पुढे नेतं, ते साहित्य असं विनोबा म्हणतात. विनोबांची जी साहित्याची व्याख्या किंवा गांधीजींचा साहित्य निर्मितीबाबतचा जो दृष्टिकोन होता, याचा अत्यंत प्रभाव आपल्याला साने गुरुजींच्या साहित्यविषयक विचारावर पडलेला दिसून येतो. गांधीजींशी जसं त्यांचं नातं होतं, तसं रवींद्रनाथ टागोरांशी सुद्धा त्यांचं नातं होतं, विनोबांशी सुद्धा त्यांचं नातं होतं. विनोबांकडून त्यांनी सर्वोदय घेतला, गांधीजींकडून त्यांनी सर्वोदय घेतला, आणि रवींद्रनाथ टागोरांकडून त्यांनी सौंदर्यवाद घेतला. साने गुरुजी सौंदर्यवादी सुद्धा होते, आणि म्हणून साने गुरुजींवर जसे गांधीजींचा खूपच प्रभाव होता, तसा विनोबांचाही प्रभाव होता. विनोबा आणि ते कारावासात असताना विनोबा प्रत्येक शनिवारी गीतेवरती भाषण द्यायचे. साने गुरुजींनी ती सगळी भाषणं टिपून घेतली, आणि मग त्याचं गीता प्रवचने, गीताई चिंतनिका या पुस्तकांमध्ये जे रूपांतर झालं ते आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून विनोबांनी कारावासात दिलेली भाषणं साने गुरुजींनी टिपून घेतली, संपादित केली, म्हणून आपल्याला गीता प्रवचनेसारखं पुस्तक उपलब्ध झालं. रवींद्रनाथ टागोरांचे जे शिक्षणविषयक विचार होते, या विचारांनी साने गुरुजी फारच प्रभावित झालेले होते. साने गुरुजींनी आंतरभारतीची संकल्पना मांडली, आणि रवींद्रनाथ टागोरांनी विश्वभारतीची कल्पना मांडलेली होती. म्हणून साने गुरुजींची जी आंतरभारतीची कल्पना आहे ती रवींद्रनाथ टागोरांच्या विश्वभारतीसाठी सारखी आहे. अशा प्रकारे साने गुरुजी कारावासात असताना लिहित होते, स्वातंत्र्याच्या संग्रामात भाग घेत होते. पत्रकार म्हणून सुद्धा साने गुरुजींचा विचार करणं अतिशय महत्त्वाचं आहे. महाराष्ट्राला पत्रकारितेची एक उज्ज्वल अशी परंपरा आहे. लोकमान्य टिळकांसारखे पत्रकार महाराष्ट्रामध्ये होऊन गेले, गोपाळ गणेश आगरकरांसारखे पत्रकार होऊन गेले, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे महान पत्रकार मराठी पत्रकारितेमध्ये होऊन गेले. बाळशास्त्री जांभेकरांपासून ही मराठी पत्रकारिता सुरू झाली. आपण जेव्हा साने गुरुजींच्या पत्रकारितेचा विचार करतो, तेव्हा आपल्याला असं दिसून येतं की त्यांच्या पत्रकारितेमध्ये जो राष्ट्रभक्तीचा भाव आहे, राष्ट्रभक्तीसाठी ते लिहितात, देशसेवेसाठी लिहितात, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लिहितात, हा जो त्यांचा भाग आहे, ही त्यांची पत्रकारिता थोडीशी टिळकांच्या वळणावरती जाणारी आहे. आणि समाज सुधारण्यासाठी जेव्हा साने गुरुजी लिहितात, तेव्हा मग त्यांची ती पत्रकारिता आपल्याला आगरकरांच्या, आंबेडकरांच्या, फुल्यांच्या पत्रकारितेशी नातं सांगणारी दिसते. आणि या दोनही पत्रकारितेचे संस्कार स्वीकारून पुन्हा त्यांची पत्रकारिता वेगळी होते. याचं कारण असं की त्यांच्यावरती सगळ्यात जास्त छाप जी आहे ती गांधीजींची, गांधीवादाची आहे. आणि म्हणून टिळकांच्या पत्रकारितेचे संस्कार ते स्वीकारतात, आगरकरांच्या पत्रकारितेचे संस्कार स्वीकारतात, महात्मा ज्योतिबा फुले, आंबेडकर यांच्यासारखं जाळून घेऊन लेखकांनी लिहिलं पाहिजे असं ते स्पष्टपणे म्हणतात. आणि त्याचवेळी त्यांची पत्रकारिता गांधीवादाने भारलेली अशी पत्रकारिता आहे. आणि म्हणून एक नवीन ध्येयवादी पत्रकारिता साने गुरुजी मराठी पत्रकारितेला बहाल करतात. जेव्हा ते शिक्षक होते आणि वसतिगृहात होते, तेव्हा त्यांनी छात्रालय दैनिक नावाचं एक हस्तलिखित सुरू केलं होतं. ही त्यांच्या पत्रकारितेची सुरुवात होती. पुढे त्याचं त्यांनी विद्यार्थी नावाच्या मासिकामध्ये रूपांतर केलं, आणि ते विद्यार्थी नावाचं मासिक त्या काळात इतकं लोकप्रिय झालं की मुलं आपल्या आई वडिलांना म्हणत असत की आम्हाला खाऊ नको, पण आम्हाला साने गुरुजींचं विद्यार्थी नावाचं मासिक आणून द्या. अशा प्रकारे विदर्भ आणि खानदेशामध्ये विद्यार्थी नावाचं साने गुरुजींचं मासिक हे अतिशय लोकप्रिय झालं होतं. आजही महाराष्ट्रामध्ये साधना नावाचं साप्ताहिक सुरू आहे. विनोद शिरसाट हे त्याचे सध्याचे संपादक आहे. सध्याही साधना हे अत्यंत महत्त्वाचं आहे. विविध चांगली पुस्तकं साधना प्रकाशनातर्फे प्रकाशित केली जातात, आणि
चांगल्या चांगल्या कार्यक्रमांचं आयोजन आजही साधना प्रकाशनाच्या वतीनं, साधना साप्ताहिकाच्या वतीनं केलं जातं. हे साधना साप्ताहिक 15 ऑगस्ट 1948ला साने गुरुजींनी सुरू केलं. त्याच्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले, खूप खस्ता काढल्या. आणि साधनेचं त्यावेळेचं जरी स्वरूप पाहिलं तर जर्नलिझममध्ये आदर्श वृत्तपत्राची जी संकल्पना आहे ती आपल्याला साधनेमध्ये दिसते. त्यावेळेच्या साधनेमध्ये सुद्धा आपल्याला मजुरांसाठी कॉलम दिसतो, मजुरांसाठी सदर दिसते, विनोबांची वाणीसारखं सदर दिसतं, गोड कथा दिसतात, स्त्रियांचे प्रश्न, मुलांचे प्रश्न, समाजाच्या वेगवेगळ्या घटकांचे प्रश्न, त्याचं प्रतिबिंब वर्तमान आपल्या वृत्तपत्रात, आपल्या मासिकामध्ये, साप्ताहिकामध्ये कसं पडेल याचा विचार साने गुरुजींनी केलेला होता. आणि एक उत्कृष्ट साप्ताहिक किंवा वृत्तपत्र कसं असावं याचा आदर्श साने गुरुजींनी साधनेच्या निमित्ताने घालून दिला. एखाद्या महापुरुषाचं मूल्यमापन करताना तो महापुरुष या जगातून निघून गेल्यानंतर त्याचा या समाजावर काय प्रभाव आहे हे जेव्हा आपण पाहतो आणि या दृष्टीने आपण साने गुरुजींकडे पाहतो, तर आज आपल्याला साने गुरुजींनी चालू केलेलं साधना साप्ताहिक आजही अतिशय चांगल्या पद्धतीने, चांगला दर्जा सांभाळून समाजसेवेचं, वाङ्मय निर्मितीचं, वाङ्मयाच्या प्रचार प्रसाराचं काम करतंय असं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून साने गुरुजींनी सुरू केलेलं साधना अतिशय चांगल्या पद्धतीने आजही चालू आहे. ही साने गुरुजींची एक फार मोठी जमेची बाजू आहे. तसंच साने गुरुजींनी राष्ट्रसेवा दलात जे काम केलं, तसे राष्ट्रसेवा दलाची बौद्धिक बाजू सांभाळणारे नानासाहेब गोरे वगैरे दुसरे लोक होते, पण राष्ट्रसेवा दलाला मोठा आधार होता, विशेषतः भावनिक आधार होता तो साने गुरुजींचा. आजही राष्ट्रसेवा दल हे डॉक्टर गणेश देवी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगलं काम करून राहिलेलं आहे. आणि म्हणून ज्या राष्ट्रसेवा दलाचं काम साने गुरुजींनी केलं, साने गुरुजी ज्या राष्ट्रसेवा दलाचे भावनिक आधारस्तंभ होते, ते राष्ट्रसेवा दल आजही महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीने समाजकार्य, देशकार्य करून राहिलेलं आहे. ही साने गुरुजीच्या व्यक्तिमत्वाची एक आणखीन महत्त्वाची उपलब्धी आहे. साने गुरुजी उत्कृष्ट पत्रकार होते, उत्कृष्ट लेखक होते, उत्कृष्ट वक्ते होते. ते दुबळे होते, हळवे होते, रडवे होते, असा जो आरोप त्यांच्यावरती केला जातो त्याच्याबद्दल एक आठवण सांगावीशी वाटते. देश स्वतंत्र झाला होता, काँग्रेसचं राज्य होतं, साने गुरुजी काँग्रेसचेच होते. 1936मध्ये, 1947मध्ये ज्या प्रांतिक काँग्रेसच्या, केंद्रीय काँग्रेसच्या, ब्रिटिशांच्या काळामध्ये निवडणुका झाल्या त्यावेळी साने गुरुजींनी काँग्रेसचा प्रचार केला. काँग्रेसचे जास्तीत जास्त सभासद व्हावे याच्यासाठी त्यांनी आंदोलन केलं. काँग्रेसचे ते निष्ठावंत कार्यकर्ते होते. काँग्रेस नावाचं मासिकही त्यांनी सुरू केलं होतं काँग्रेसच्या विचाराच्या प्रचार प्रसारासाठी. परंतु पुढे त्यांना काँग्रेसमधून बाहेर पडावं लागलं, त्याचं त्यांना अत्यंत दुःख झालं. काँग्रेसमधून जेव्हा समाजवादी गट बाहेर पडला, नानासाहेब गोरे, मधु दंडवते, लिमये वगैरे, तेव्हा गुरुजीसुद्धा बाहेर पडले. पण समाजवाद्यांसोबत जाऊन सुद्धा गुरुजींचं समाधान झालंच नाही. तर ज्यावेळी इंग्रजांचं राज्य गेलं होतं आणि काँग्रेसचं राज्य आलं होतं, अशावेळी काँग्रेस निवडून आणण्यासाठी ज्या साने गुरुजींनी प्रयत्न केले त्याच काँग्रेसला साने गुरुजी नको होते, कारण की काँग्रेसला त्यावेळी सत्ता पाहिजे होती. आणि साने गुरुजींचा आग्रह होता की सत्ता मिळवण्यासाठी जाहीरनाम्यात जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करा. म्हणजे साने गुरुजींना आता सत्य पाहिजे होतं आणि काँग्रेसला त्यावेळी सत्ता पाहिजे होती. म्हणून काँग्रेस आणि साने गुरुजींमध्ये पटलं नाही आणि साने गुरुजींना काँग्रेसमधून बाहेर पडावं लागलं. मग एकदा साने गुरुजींचं भाषण होतं मुंबईच्या एका उपनगरामध्ये आणि त्या भाषणावरती काँग्रेसने भाषणबंदीचा आदेश दिला. ठाणेदार तो आदेश घेऊन आले, साने गुरुजींच्या हाती दिला. सभा जमलेली होती, प्रचंड लोक जमलेले होते. साने गुरुजींनी तो आदेश घेतला भाषणबंदीचा, तर व्यासपीठावरती गेले आणि त्यांनी भाषणबंदीच्या आदेशाची पायमल्ली करून तो आदेश पायदळी तुडवून तो फाडून टाकून त्यांनी अर्धा तासपर्यंत स्वातंत्र्य म्हणजे काय या विषयावरती भाषण दिलं. जो माणूस पोलिसांचा आदेश असा धुडकावतो, फाडून टाकतो आणि पोलीस अटक करायला आले असताना सुद्धा अर्धा तास भाषण देतो, तो माणूस दुबळा कसा असू शकेल, हळवा कसा असू शकेल. साने गुरुजींच्या साहित्यामध्ये आपल्याला रडायला येतं, आपल्या डोळ्यामध्ये आसू येतात, पण ते रडकं साहित्य नाही, ते कारुण्य रसाने भरलेलं साहित्य आहे. आणि कारुण्य हा नवरसांपैकी एक महत्त्वाचाच रस आहे. आणि म्हणून साने गुरुजींचं साहित्य कारुण्य रसाने ओतप्रोत असलेलं असं साहित्य आहे. त्याला पण हळवं साहित्य, रडकं साहित्य असं म्हणू शकत नाही. अशा प्रकारे उत्तम साहित्याची निर्मिती साने गुरुजींनी केली. साने गुरुजींच्या टीकाकारांबद्दल
थोडंसं आता पाहिलं पाहिजे. कारण की साने गुरुजींच्या मृत्यूचा संबंध त्यांच्यावर झालेल्या टीकेशी सुद्धा आहे. गांधीजींचा जो खून झाला त्या खुनाशी साने गुरुजींच्या मृत्यूचा आत्मार्पणाचा संबंध आहे. साने गुरुजी त्यांच्या हयातीतच खूप लोकप्रिय झाले होते. स्वातंत्र्याच्या संग्रामात ते गावोगाव फिरत असत आणि भाषणं देत असत. सामाजिक दृष्टीने सुद्धा त्यांनी फार महत्त्वाचं काम केलं. त्यांनी केलेलं एक अत्यंत महत्त्वाचं सामाजिक काम म्हणजे पंढरपूरचं विठ्ठल मंदिर त्यांनी दीनदलितांसाठी, गोरगरिबांसाठी, अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या लोकांसाठी, ज्यांच्यासाठी ते त्यावेळी बंद होतं, त्यांच्यासाठी ते खुलं केलं. आणि साने गुरुजी जातीने जरी ब्राह्मण असले तरी ते ब्राह्मण्यवादी वृत्तीचे नाही, ते बहुजनवादी विचाराचेच आहेत. अनेक बहुजनवादी विचारवंतांना साने गुरुजी अजूनही समजलेले नाहीत आणि आमच्यासारखे जे लोक साने गुरुजीवरती बोलतात त्यांच्यावरही ते टीका करतात. पण खऱ्या अर्थाने साने गुरुजी हे बहुजनवादी होते. साने गुरुजींच्या कला म्हणजे काय या पुस्तकाची प्रस्तावना जरी आपण वाचून पाहिली तरी त्यांनी त्याच्यामध्ये हेच म्हटलेलं आहे की बहुजन समाजाच्या व्यथा, वेदना, सुख, दुःख ज्या साहित्यामध्ये येतात असं साहित्य तुकारामानंतर मराठीमध्ये निर्माण झालं नाही गेल्या 100 वर्षात. आणि खऱ्या अर्थाने बहुजन समाजाच्या व्यथावेदना व्यक्त करणारं साहित्यच मराठीत निर्माण झालं नाही. आणि असं साहित्य निर्माण झालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका साने गुरुजींनी आपल्या साहित्यामध्ये मांडलेली आहे. 1934 साली पुण्याला जे कुमार साहित्य संमेलन झालं त्याचं अध्यक्षपद साने गुरुजींनी स्वीकारलं. त्यांचं जे अध्यक्षीय भाषण आहे ही युवकांच्या विकासाची गंगोत्री आहे. 1936 साली काँग्रेसचं फैजपूर नावाच्या खेड्यात राष्ट्रीय अधिवेशन झालं गांधीजी असताना. या अधिवेशनाचं स्वागताध्यक्षपद साने गुरुजींकडे आलं होतं, पण ते स्वागताध्यक्षपद साने गुरुजींनी नाकारलं आणि संडास साफ करायच्या पथकाचं प्रमुखपद त्यांनी घेतलं आणि फैजपूरचं खेड्यात झालेलं अधिवेशन त्यांनी यशस्वी करून दाखवलं. 1938 मध्ये धुळ्याला कामगारांनी आंदोलन केलं. कामगारांची मोठी चळवळ, कामगारांचा संप त्यांनी घडवून आणला. तिथे धुळ्याचे कापड मिल बंद होते 2 महिन्यापासून. साने गुरुजींनी सरकारला सांगितलं की जर 5 दिवसाच्या 3 दिवसाच्या हे कापड मिल जर पुन्हा सुरू झाले नाही तर मी तापी नदीमध्ये जलसमाधी घेईल. ताबडतोब जिल्हाधिकाऱ्यांनी, त्यावेळेचे मुख्यमंत्री, त्यांना कळवलं. मुख्यमंत्र्यांनी मिल मालकांना बोलावलं आणि साने गुरुजींनी फक्त मी तापीमध्ये जलसमाधी घेईल असं सांगितल्याबरोबर कामगारांचे प्रश्न सोडवले गेले. शेतकऱ्यांवरती टोल टॅक्स बसवला गेला 40 गावला. त्याच्या विरुद्ध साने गुरुजींनी आंदोलन केलं आणि शेतकऱ्यांचा टोल टॅक्स माफ केला. अशा प्रकारे साने गुरुजी शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी, खेड्यापाड्यातल्या माणसांसाठी, मिल मजुरांसाठी आंदोलन करणारे, लढणारे असे कार्यकर्ते होते. आणि त्यांच्या साहित्यामध्ये सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी मांडल्या. उदंड लोकप्रियता त्यांच्या हयातीतच त्यांना प्राप्त झाली. परंतु याच्यातून मग काही लोकांच्या मनामध्ये थोडासा जळफळाटही निर्माण झाला. उदाहरणार्थ नासी फडके मराठीतले एक मोठे लेखक, कलावादी लेखक, कादंबरीकार. साने गुरुजींचे ते प्राध्यापक होते. महाविद्यालयात नासी फडकेंनी साने गुरुजींना शिकवलेलं होतं. परंतु गुरुजींची जी लोकप्रियता, अफाट लोकप्रियता होती, त्याच्यामधून म्हणा किंवा दुसऱ्या कोणत्याही कारणाने त्यांची भूमिका वेगळी होती म्हणून म्हणा, नासी फडकेंनी साने गुरुजींच्या साहित्यावरती टीका केली. एका व्याख्यानमालेमध्ये भाषण देताना त्यांनी साने गुरुजींच्या साहित्याला हळवं, दुबळं, रडवं साहित्य, कलाहीन साहित्य, भाषेच्या चुका असलेलं साहित्य अशा प्रकारे त्याच्यावरती टीका केली. केशव क्षीरसागर नावांनी कला म्हणजे काय ह्या त्यांच्या पुस्तकावरती एक समीक्षा लेख लिहिला आणि त्याच्यावर त्यांनी ती कलाविषयक भूमिका साने गुरुजींनी स्वीकारली होती की महापुरुषाचं गुणगौरव तिने करावा, सत्यामध्ये आणि सेवेमध्ये सौंदर्य आहे इत्यादी प्रकारचे जे विचार साने गुरुजींनी आपले मांडले होते. साहित्य शास्त्रीय भूमिका, त्यांच्या त्या साहित्यशास्त्रीय भूमिकेची टिंगल केशव क्षीरसागरांनी केली. नासी फडके, केशव क्षीरसागर, कुसुमावती देशपांडे इत्यादी टीकाकारांनी साने गुरुजींवर खूप टीका केली. त्यांच्या साहित्यावर खूप टीका केली, खूप खालच्या खाली जाऊन टीका केली. आणि साने गुरुजी असं म्हणत असत, वॉल व्हिक्टम जसा म्हणत होता की हू टचेस बुक ही टचेस मी माय हार्ट, त्याच प्रकारची भूमिका साने गुरुजींची होती. साने गुरुजी असं म्हणत होते की जो माझ्या वाङ्मयाला हात घालील तो माझ्या हृदयाला हात घालील. साने गुरुजीचं वाङ्मय म्हणजे साने गुरुजीचं जीवनच होतं. आपलं जीवनच त्यांनी आपल्या साहित्यामध्ये आविष्कृत केलेलं होतं. साने गुरुजी एवढे मोठे लेखक होण्याचं मुख्य कारण हेच की त्यांचं जीवन खूप शुद्ध, सात्विक, मंगल असं जीवन होतं. आणि जसं त्यांचं जीवन होतं
जे त्यांचं व्यक्तिमत्व होतं तेच त्यांनी साहित्यामध्ये ओतलं. म्हणून त्यांचं लिहिणं आणि त्यांचं जगणं, त्यांचं लिहिणं आणि त्यांचं बोलणं याच्यामध्ये 100% एक वाक्यता होती. आणि म्हणून ते खऱ्या अर्थाने श्रेष्ठ दर्जाचं साहित्य झालं. आणि ते श्रेष्ठ दर्जाचं साहित्य आहे हे काही टीकाकारांनी जरी नाकारलं असलं तरी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त आजचे जे मोठे समीक्षक आहेत भालचंद्र नेमाडे, ते भालचंद्र नेमाडे म्हणतात की साने गुरुजी हा मराठीतला सगळ्यात मोठा कादंबरीकार आहे. साने गुरुजींपेक्षा मोठा लेखक मराठीत दुसरा झाला नाही अशा आशयाचं सुद्धा भालचंद्र नेमाडे यांनी सांगितलेलं आहे. पु ल देशपांडे, आचार्य अत्रे यांनी साने गुरुजीच्या वाङ्मयाचं कौतुक, त्याची योग्य समीक्षा केलेली आहे. आचार्य अत्रे तर म्हणतात की ते अमृतपुत्र होते. आचार्य अत्रे म्हणतात ते मृत्यूचं चुंबन घेणारे महाकवी होते. विनोबा म्हणतात ते अमृतपुत्र होते. अशा प्रकारे विनोबांनी, आचार्य जावडेकरांनी, आचार्य भागवतांनी, पु ल देशपांडे या सगळ्या लोकांनी साने गुरुजीच्या वाङ्मयाचं मोठेपण आपल्याला दाखवून दिलेलं आहे. असं असलं तरी त्यांच्या वाङ्मयावरची जी टीका झाली, क्षीरसागर, फडके, कुसुमावती देशपांडे यांनी जी टीका केली त्याच्यामुळे साने गुरुजी खूप दुखावले गेले. त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचं की साने गुरुजींनी स्वातंत्र्याच्या संग्रामात भाग घेतला, देश स्वतंत्र केला. पण देश स्वतंत्र झाल्यानंतर देशातलं पारतंत्र्य गेलं, पारतंत्र्याचं स्वातंत्र्यात रूपांतर झालं. पण स्वातंत्र्याचं सुराज्यात रूपांतर जेव्हा होत होतं त्या गोष्टीच्या बाबतीत अनेक अडचणी निर्माण होत होत्या आणि साने गुरुजींना त्या बाबतीत वैफल्य आलं होतं. आणि म्हणूनच त्यांना काँग्रेस सोडून समाजवाद्यांच्या सोबत जावं लागलं. समाजवाद्यांच्या सोबत जाऊन सुद्धा त्यांचं समाधान होतच नव्हतं. आणि म्हणून या देशासाठी आपण काही करू शकत नाही, या समाजासाठी आपण काही करू शकत नाही, अशी एक वैफल्याची, उदासीनतेची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती. उदासीनता अनेकांना येते, उदासीनता साने गुरुजींनाही आली. पण पुष्कळांना जी उदासीनता येते त्याचं कारण व्यक्तिगत स्वरूपाचं असतं. साने गुरुजींना जी उदासीनता आली ती व्यक्तिगत स्वरूपाची नव्हती, ती राष्ट्रीय स्वरूपाची होती, ती सामाजिक स्वरूपाची होती. या देशाचं भलं होत नाही आहे, आपण या समाजाचं भलं करू शकत नाही, आपण इथल्या गोरगरिबांचे प्रश्न सोडवू शकत नाही, आणि हे सगळं आम्ही सोडवणार एकदा स्वातंत्र्य मिळालं की, असं आश्वासन आपण लोकांना दिलं. या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपण लोकांना जी आश्वासनं दिली ती आश्वासनं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण पूर्ण करू शकत नाही, या भावनेतून त्यांच्या मनामध्ये वैफल्यग्रस्तता आली. आणि ज्या साहित्याला ते आपलं हृदय मानत होते, आपलं जीवन मानत होते, त्या साहित्यावर खालच्या दर्जाची टीका करण्यात आली, याचंही त्यांना फार दुःख झालं. या सगळ्या गोष्टींमधून आणि त्यात मग महात्मा गांधींचा खून झाला. आणि महात्मा गांधींचा खून महाराष्ट्रातल्या माणसाने केला, आपल्या जातीच्या माणसाने केला. आणि त्या खुनाचं खरं कारण काय होतं ते साने गुरुजींना माहीत होतं. महात्मा गांधी हा विषय नसल्यामुळे मी तिकडे वळत नाही, परंतु महात्मा गांधींचा खून ही गोष्ट साने गुरुजींच्या मनाला खूप लागली. कारण की गांधी हे त्यांचं दैवत होतं. ते म्हणतात गांधीजी गेले म्हणजे माझ्या जीवनातला प्रकाश गेला, माझ्या जीवनातला सूर्य गेला, आणि माझ्या जीवनातला सूर्य निघून गेल्यानंतर मग मी अंधारात आता कशाचंही साच पडत जाऊ. आणि म्हणून मग त्यांनी आत्मार्पणाचा निर्णय घेतला. अलीकडे थोडंसं छाती दुखायला लागली होती, बरगड्या दुखत होत्या, झोप येत नव्हती. एका डॉक्टर मित्राकडून स्वानेदिल नावाच्या 18 झोपेच्या गोळ्या त्यांनी आणल्या होत्या. त्याच्यातल्या 18 गोळ्या शिल्लक होत्या, त्याच्यापेक्षा कमी गोळ्या एका जणांनी घेतल्या, त्याच्यामुळे तो जगला होता. त्याच्यामुळे त्या 18 घेतल्या पाहिजेत याची त्यांना कल्पना होती. आणि एक दिवस स्वानेदिल नावाच्या झोपेच्या 18 गोळ्या घेऊन ते झोपून गेले. ते पुन्हा काही उठलेच नाही. 2 पत्र त्यांनी लिहून ठेवली होती आपल्या खिशात. एक आपला पुतण्या होता त्याचं स्मरण केलं होतं, एक आपली शवयात्रा अंत्ययात्रा साध्या पद्धतीने कमी खर्चात खिशात जेवढे पैसे ठेवलेले आहेत तेवढ्यात निघावी अशी त्यांची इच्छा होती. आणि त्या त्या शेवटच्या पत्रात त्यांनी अहिंसक लोकशाही आपल्या देशामध्ये निर्माण व्हावी, समाजवाद निर्माण व्हावा, अशा काही अपेक्षाही व्यक्त केल्या होत्या. फार मोठं काम करून साने गुरुजी या जगातून गेलेले आहेत. कुसुमाग्रज एका कवितेमध्ये म्हणतात, गगनापरी जगावे, गगनापरी जगावे, मेघापरी मरावे, गगनापरी जगावे, गगनापरी जगावे, मेघापरी मरावे, तीरावरी नदीच्या गवतातून उरावे. या कवितेमध्ये कुसुमाग्रजांना जो आशय व्यक्त करायचा आहे की माणसाचं जगणं आकाशासारखं, आवळासारखं व्यापक असलं पाहिजे. माणसाने मेघासारखं आपलं सर्वस्व दान करून टाकलं पाहिजे आणि सगळं चांगलं काम करून गवताच्या तृणासारखं माणसाने नदीच्या काठावरती उरलं पाहिजे, अशी अपेक्षा आहे. जी अपेक्षा कुसुमाग्रज या कवितेतून व्यक्त करतात
तसं आपल्याला साने गुरुजींचं जीवन दिसतं. एक आदर्श शिक्षक, एक उत्कृष्ट लोकशिक्षक, स्वातंत्र्य संग्राम सेनानी, पत्रकार, बालसाहित्याचे दीपस्तंभ अशा गांधीवादी साहित्याचे दीपस्तंभ अशा अनेक पैलूंनी आपण साने गुरुजी यांच्या जीवनाकडे पाहू शकतो. नियोजित वेळामध्ये जेवढं साने गुरुजींबद्दल सांगता आलं तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केला. ज्यांनी हे ऐकलं त्यांना जर हे आवडलं असेल तर मला त्याचा आनंद होईल. इथे मी थांबतो.